आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। मालाडपुरा में महायुति के विजयी उम्मीदवारों का भव्य स्वागत समारोह संपन्न। मुंबई मालाडपुरा के अप्पापाड़ा रिक्शा स्टैंड आनंद नगर में शिवसेना, भाजपा, आरपीआई महायुति के जीते हुए उम्मीदवारों के सम्मान में एक भव्य स्वागत समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का आयोजन शिवसेना के विभाग प्रमुख वैभव भरटकर की ओर से किया गया, जिसमें स्वागत मूर्ति के रूप में महायुति से विजयी उम्मीदवार वार्ड क्रमांक 36 के एडवोकेट सिद्धार्थ शर्मा, वार्ड क्रमांक 44 से संगीता ज्ञानमूर्ति शर्मा और वार्ड क्रमांक 42 से धनश्री वैभव भरटकर का गर्मजोशी से स्वागत किया गया। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के उत्तर पश्चिम जिला अध्यक्ष एडवोकेट ज्ञानमूर्ति शर्मा, पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे, वार्ड क्रमांक 38 से महायुति की उम्मीदवार रही ऋषिता मंगेश चाचे, भाजपा त्रिवेणी नगर मंडल की महिला मोर्चा अध्यक्षा भारती बेंडे, महामंत्री मंजू तिवारी, भाजपा पदाधिकारी उत्तम शुक्ला और सुधीर राउत से महायुति की बड़ी संख्या में महिला पुरुष कार्यकर्ता उपस्थित रहे और कार्यक्रम को सफल बनाया। कार्यक्रम के दौरान हाल ही में वार्ड क्रमांक 38 से मनसे के जीते हुए उम्मीदवार द्वारा महायुति के उम्मीदवारों पर किए गए मजाकिया लेकिन तीखे प्रहार का भी जोरदार जवाब दिया गया। शिवसेना के विभाग प्रमुख वैभव भरटकर और अरुण सुर्वे ने तीखी प्रतिक्रिया देते हुए स्पष्ट कहा कि चुनाव जीत कर आए हो तो विकास का काम करो, इस तरह का गंदा मजाक और बेबुनियाद आरोप मत लगाओ। उन्होंने चेतावनी दिया कि अगर निराधार आरोप लगाए गए तो उनका मुंह तोड़ जवाब दिया जाएगा और किसी को भी नहीं छोड़ा जाएगा, चाहे उसका परिणाम कुछ भी हो। इस पर विजयी उम्मीदवार एडवोकेट सिद्धार्थ शर्मा और ज्ञानमूर्ति शर्मा ने भी मंच से जवाब देते हुए कहा कि केंद्र में महायुति की सरकार है, राज्य में महायुति की सरकार है, मुंबई महानगर पालिका में भी महायुति का महापौर बैठने जा रहा है। ऐसे में आरोप लगाने वाले किस मुंह से यह कह रहे हैं कि हम चारों तरफ से घिरे हुए हैं। उन्होंने कहा कि लगाए गए आरोपों में जिस तरह के शब्दों का इस्तेमाल किया गया उसका जनता ने भी जमकर विरोध किया है और तथ्यों के साथ अब जवाब दिया है। इसी क्रम में सभी नेताओं ने वार्ड क्रमांक 38 की उम्मीदवार ऋषिता चाचे के समर्थन में एकजुट होकर संदेश दिया कि वे आगे बढ़े, पूरा संगठन उनके साथ है। नेताओं ने कहा कि आप चुनाव हारी नहीं हैं, बल्कि नैतिक रूप से जीती हुई नगर सेविका हैं। आप वार्ड में पूरे दमखम के साथ काम करें, जहां भी फंड की जरूरत पड़ेगी संगठन मिलकर उपलब्ध कराएगा। वार्ड, जिला और विभाग स्तर के सभी पदाधिकारी तन मन धन से उनके साथ खड़े रहेंगे। ऋषिता चाचे ने मन से भावुक होते हुए कहा कि मैं चुनाव हारी हूं, लेकिन हिम्मत नहीं हारी है। आप सभी का प्यार और समर्थन इसी तरह मिलता रहे। जिन लोगों ने मुझ पर विश्वास करके इतने वोट दिए हैं, मैं उनका भरोसा कभी टूटने नहीं दूंगी और उनके लिए दिन रात काम करती रहूंगी। उन्होंने इस अवसर पर सभी का आभार भी व्यक्त किया। कार्यक्रम के अंत में आयोजक शिवसेना विभाग प्रमुख वैभव भरटकर ने सभी अतिथियों का शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ और गणेश भगवान की मूर्ति भेंट कर सम्मानित किया। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। इस रिपोर्ट में आज विभाग प्रमुख वैभव भरटकर जी की तरफ से अप्पापाड़ा के इस रिक्शा स्टैंड पर जीते हुए महायुति के तीन नगर सेवकों का यहाँ पे सम्मान किया गया। उसके लिए मैं सबसे पहले वैभव भरटकर जी का मैं बहुत बहुत धन्यवाद, आभार मानता हूँ कि उन्होंने जीते हुए नगर सेवकों का यहाँ पे बहुमान किया। साथ ही उन्होंने जनता को यह भी विश्वास दिलाया, आश्वासन दिया कि भले कम संख्या में महायुति के नगर सेवक चुन के आए हैं, लेकिन वो पूरे डिंडोसी विधानसभा में सभी का विकास करेंगे और सभी के काम के लिए हमेशा खड़े रहेंगे। मगर जिस तरह से वार्ड क्रमांक 38 में भारतीय जनता पार्टी के कुछ कार्यकर्ताओं ने जिस तरह से पार्टी के विरुद्ध, महायुति के विरुद्ध काम किया और आपके पास शिकायत गई है, क्या उनके ऊपर कार्रवाई होगी? नहीं, देखिए, ऐसी कुछ छोटी मोटी बातें हमारे ध्यान में आई हैं, ऐसा कुछ बड़ा कुछ हुआ नहीं है, लेकिन उस पर भी ध्यान दिया जाएगा। जहाँ तक देखिए, अब ये जनता का एक मत है, जनता ने अपने तरीके से वोट दिया है तो हम उनका भी सम्मान करते हैं। जीत और हार तो लगी रहती है, ये आने वाले दिनों में हम ज़्यादा सेवा करके देंगे, अगली बार हम उनका विश्वास जीतेंगे। मगर पार्टी के कार्यकर्ताओं ने, जो भारतीय जनता पार्टी के जो कार्यकर्ता थे, उन्होंने विश्वासघात किया महायुति का, क्या उनके ऊपर कार्रवाई होगी? क्या ये एक सवाल? देखिए, ऐसा आरोप प्रत्यारोप तो दोनों तरफ से लगते रहता है। कोई कहता है कि हमने पूरी तरीके से पार्टी के साथ में किया, कोई कहता है कि नहीं किया, तो उसमें पार्टी की तरफ से देखा जाएगा। लेकिन जहाँ तक मेरा पर्सनल अनुभव है, ऐसा कुछ हुआ नहीं है। पार्टी ने अपना पूरी तरीके से सभी कार्यकर्ताओं ने मिलकर काम किया है। अब इसमें जनता ने अपनी तरफ से मत दिया है, उसके लिए अलग विषय हम नहीं रख सकते। मगर अभी महापौर की जो बातें चल रही है, तो क्या अभी आप जिला के अध्यक्ष, आपको तो जानकारी होगी, कितने दिन का महापौर आप महायुति में भारतीय जनता पार्टी को का कितना? देखिए, पूरे 5 साल महायुति के ही महापौर बैठेंगे, ये आप विश्वास रखिए। 5 साल के लिए जनता ने विश्वास महायुति पे जताया है, तो ये महायुति के ही लोग सभी जगहों पे काम करेंगे। भाजपा के कितने वर्ष रहेंगे और शिवसेना, शिंदे गुट के कितने महायुति? पूरे 5 साल महायुति के ही महापौर रहेंगे और पूरे 5 साल महायुति के ही नगर सेवक पूरी जनता का, शहर का काम करेंगे। इस तरह से मंच पे ललकार हुई है और कि हमारे
विभाग प्रमुख पे कोई अगर का वो एक अंगुली उठाएगा तो उसको साड़ी पहनाया जाएगा, इस पर क्या कहेंगे? मैंने हमारे सभी कार्यकर्ताओं का आह्वान किया है, ऐसे सब काम करना हमारा काम नहीं है। मैंने उन सबको शांत कराया है, जनता को भी कहा, कहने वालों के चक्कर में हम काम करने वाले लोग हैं, हमें काम करना चाहिए और लोगों ने हमें काम करने के लिए जीता है, उनकी आशा और अपेक्षाओं पर खड़े रहने के लिए जीता है। ये सब छोटी बातें, ये छोटा कलेजा वाला वैभव भरड़कर नहीं। मगर जिस तरह से आज सामूहिक रूप से आपने सभी जो जीते हुए उम्मीदवारों का आपने सम्मान किया और जो भी कम वोट से भी राजी हो उनका भी सम्मान किया, आपने क्या सोच करके निर्णय लिया? देखिए, हम और ज्ञानमूर्ति शर्मा जी दिंडोशी विधानसभा में प्रतिनिधित्व करते हैं। हमारी पार्टी ने हमें काम करने का मौका दिया है और आज शिवसेना और भारतीय जनता पार्टी के जीते हुए उम्मीदवारों का सम्मान करना ये हमारा परम कर्तव्य था, जो आज हम लोगों ने एक छोटे से कार्यक्रम के तहत उसे पूरा किया है। क्योंकि संगीता शर्मा जी भी आज चौथे टर्म पे यहाँ पर नगर सेविका बनी है, धनश्री जी सेकेंड टाइम पर नगर सेविका बनी है और हमारे सिद्धार्थ शर्मा जी एडवोकेट जी वो भी यहाँ पर नगर सेवक बने हैं। और दिंडोशी विधानसभा में महायुति के ये दमदार नगर सेवक इस विधानसभा से वहाँ पर हमारे लोगों की समस्या लेकर जाएंगे, तो उन्हें सम्मानित करना, उनके ऊपर विश्वास जताना और उनको ये बढ़ाना, उनका हौसला बढ़ाना आज ये हमारा काम है। इसके लिए हम लोगों ने ये कार्यक्रम का आज आयोजन किया था और वो बहुत अच्छी सुंदर तरीके से आप सबने देखा, बहुत सुंदर कार्यक्रम का आयोजन किया गया और अच्छे से कार्यक्रम पूरा हुआ। आप विभाग प्रमुख हैं शिवसेना ग्रुप के, आज जो वार्ड क्रमांक 38 में जो महायुति के उम्मीदवार थे उनके साथ में भारतीय जनता पार्टी के कुछ कार्यकर्ताओं ने जो विश्वासघात किया, उनको कंप्लेन होगा, क्या उनके ऊपर कार्रवाई करेंगे या उस पर समर्थन देंगे? ऐसी अभी तक कोई तकरार मैं विभाग प्रमुख हूँ, हमारे पार्टी से भी किसी के पास नहीं आई है, न उनके पार्टी से किसी के पास आई है। जब तकरार आएगी तो उसके ऊपर पार्टी अपने पार्टी लॉ में, पार्टी के तरीके से, पार्टी लाइन में उनके ऊपर जो योग्य उचित कार्रवाई होगी, कार्रवाई की जाएगी। संबोधित किया है अपने विकास को लेकर, 2 साल के अंदर कुछ अलग तरीके के विकास होंगे और जल्दी होंगे, क्या करेंगे? देखिए, मैं पिछले 35 सालों से जब लोगों को पानी नहीं था तो पानी देने के लिए हम उतरे, शौचालय नहीं थे तो वो देने के लिए उतरे। तो आज पानी और शौचालय की जो बेसिक नीड्स थी वो एक लेवल तक पूरी हो चुकी है। अब उन लोगों को पुनर्वसन की बहुत बड़ी ज़रूरत है और शिंदे साहब ने मुझे आश्वासित किया है और हमारी सरकार ने सभागृह में लोगों को आश्वासित किया है, आने वाले साल 1.5 साल में प्रधानमंत्री शहरी आवास योजना अंतर्गत वन क्षेत्रों के लोगों का पुनर्वसन किया जाएगा। वैभव जी, फॉरेस्ट विभाग में क्लस्टर डेवलपमेंट को लेकर किस तरह से आपको काम करना होगा, क्योंकि बहुत बड़ी चैलेंज और चुनौती रहेगी आपके सामने? फॉरेस्ट क्लस्टर फॉरेस्ट में आप नहीं कर सकते, फॉरेस्ट के लोगों का शासन के नियमों के अनुसार उनका पुनर्वसन होगा, वहाँ पर डेवलपमेंट होने का कोई। नमस्कार दर्शकों, जैसा कि मैं बताना चाहता हूँ, शिवसेना, भाजपा, आरपीआई महायुति गठबंधन के महायुति के जो उम्मीदवार 3 जीते थे, जैसे आपको धनश्री भरड़कर, संगीता शर्मा और एडवोकेट सिद्धार्थ शर्मा, ये 3 उम्मीदवार भारी मतों से जीत करके आए थे। उनका आज स्वागत सम्मान अप्पा पाड़ा के क्षेत्र में रखा गया था। कार्यक्रम के आयोजक वैभव भरड़कर थे, जो शिवसेना के विभाग प्रमुख अध्यक्ष थे। मैं दर्शकों आपको बताना चाहता हूं, आज सभी उनका स्वागत करने, जो भी जीत करके उम्मीदवार आए, सभी का स्वागत करने के लिए कार्यकर्ता से लेकर पदाधिकारी तक सब आतुर थे। जैसा कि आप देख रहे हैं दर्शकों, मैं आपको बताना चाहता हूं कि स्वागत समारोह हो रहा है, स्वागत किया जा रहा है, मगर इसी बीच में देखिए, ये कड़ी में ये ऐसे है परिवार के लोग हैं जो जन्म देने वाली माता, मैं आपको बताना हूँ दर्शकों, जो धनश्री वैभव भरड़कर हैं, उनकी सासू माँ वैभव भरड़कर की परम पूज्य माता जी, उनके भाई के लड़का, ये कहा देखिए ये उत्सव में आया है, मगर माता जी की मजबूरी है कि मंच पे नहीं जा रही हैं, बोलते नहीं, लोग सम्मान कर रहे हैं, हम इसी से बहुत खुश हैं, हम यहाँ बैठ करके देख रहे हैं, हमको बहुत खुशहाली है। जबकि कई लोगों ने आग्रह किया कि वहाँ पे आना चाहिए। अब दर्शकों, मैं जानने की कोशिश करता हूँ, माता जी कैसा लगा कि आपकी बहू जिस तरह से उसको दूसरी बार नगर सेविका बनी? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा, चुन के आई, बहुत अच्छा लगा हम लोग को। आशीर्वाद कैसा लगा? आशीर्वाद तो हमेशा रहता ही है ना, आशीर्वाद हमेशा ही उनके साथ है। तो आशीर्वाद के रूप में क्या उन्हें कहना चाहते, क्या संदेश के रूप में बोलना चाहते हैं? कुछ नहीं, क्या बोलेंगे, वो काम करते हैं, उन लोग करते, मेरा बेटा करता है, बहू करती है, काम करते हैं, सबको अच्छा है, ऐसा ही काम करते रहने दो बस। मोहित भरड़कर, मोहित जितेंद्र भरड़कर। आपकी बड़ी माँ चुनाव जीत करके आए दूसरी बार, कैसा लग रहा है?
मला खूप आनंद होतोय हो माना। हो और कैसा आप ऊपर नहीं गए स्वागत करने के लिए? नाही मला वरती जायला देत नाही आणि इकडे सम्मान होता त्याच्यामुळे ओरडतात ना त्याच्यामुळे आम्ही लोक नाही जातो। कैसा लग रहा है आपको? मेरे को बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा लगा। हाँ। बहुत अच्छा लगा। हाँ। आप भी नगर आप पढ़ लिख करके नेता बनेंगे या कुछ IAS IPS बनेंगे, क्या सोचा है आपने? मैं सोचा हूँ कि मैं बड़े होके मंत्री बनूंगा। मंत्री? अरे वाह, अच्छा अच्छा। तो महाराष्ट्र के आप भी राजनीति में आएंगे? हाँ। हाँ, और मंत्री बनेंगे। हाँ। तो मंत्री बन करके देश का समाज का कल्याण करेंगे, हाँ आपने सोचा है? या तो अभी से तैयारी आपकी शुरू है? हाँ अच्छा, अभी किस क्लास में पढ़ते हैं आप? मैं चौथी क्लास में पढ़ता चौथी। अभी से राजनीति शुरू है? हाँ और बड़ी माता जी से और पिताजी से आप राजनीति के बारे में पूछता मतलब सीखते हैं? हाँ हाँ? क्या सोच करके आप IAS नहीं बनना चाहते हैं, PCS नहीं बनना चाहते हैं, पुलिस इंस्पेक्टर नहीं बनना चाहते हैं, हाँ? और इंजीनियर नहीं बनना चाहते, नेता क्यों बनना चाहते हैं, ये मुझे थोड़ा बता दीजिए। क्योंकि हमारे सब घर के नेता बने इसके लिए हम मैम के नेता बनेंगे। दस को मैं बताना चाहता हूँ कि जैसे मैं बताता हूँ, डॉक्टर का बेटा डॉक्टर बनना चाहता है, IAS का लड़का IAS PCS बनना चाहता है, और जिस तरह से इंजीनियर का बेटा इंजीनियर बनना चाहता है, मास्टर का बच्चा मास्टर बनना चाहता है, ठीक उसी प्रकार से मैं बच्चे से बहुत क्रॉस क्वेश्चन किया। मैं एक पत्रकार होने के नाते दर्शकों मैं आपको बताना चाहता हूँ, ये देखने में बच्चा छोटा जरूर है, ये कहावत कही है और ये कि सत सैया के जो हरे जो नाविक के तीर, देखत में छोटे लगे घाव करे गंभीर। मगर ये बच्चा ने जिस तरह से बड़ी बातें की, वो बड़े बड़े देखिए, जैसे मैं कुछ मिनट पहले हम अपने ताई से कुछ बातें पूछना चाहता था, मगर कैमरा देख करके सब कतराना शुरू कर देते दर्शकों। मगर ये बच्चे ने जो बड़ी बात कही कि आप क्यों टीचर नहीं बनना चाहते हो, क्यों IAS PCS नहीं बनना चाहते, क्यों डॉक्टर नहीं, तो आप नेता ही क्यों बनना चाहते हो? उनका कहा कि हमारे परिवार में हमारे माता और पिता सभी राजनीतिक में हैं, वो नगर सेवक हैं और विधायक बनेंगे और हम मंत्री बनना चाहते हैं, ये मेरा संकल्प है। अब तो आने वाला वक्त ही बताएगा जो बच्चे की अभी सोच है, जैसे बोलते हैं ना, किसी के सोच जो बचपन से ही होगा, तो मुझे ज़रूर विश्वास है कि एक न एक दिन भगवान अगर इसके साथ देंगे तो बच्चा ज़रूर मंत्री बनेगा। क्योंकि मुझे हम लोगों की शुभेच्छा है कि वैभव भरड़कर हम लोगों पत्रकार बंधुओं की जिस तरह से हमेशा पत्रकारों बंधुओं की हमेशा सम्मान करते हैं, देश की सेवा कर रहे हैं, जिस तरह से वैभव भरड़कर को मैं शुभेच्छा हम लोग देते हैं कि जिस तरह से उनकी धर्मपत्नी नगर सेविका हुई, जल्द ही आने वाले समय में वो विधायक बने और उसके बाद फिर मंत्री बने, फिर उनका बेटा मंत्री बने, उस बच्चे का सपना पूरा हो। इसी के साथ मैं अपने शब्दों को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सहमत नाही आहे। आमचे दोन सिंहांनी पूर्ण गड खेचून आणलाय। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा गड खेचून आणलाय। म्हणून ठीक आहे, इतिहास होता तो, पण आता गड आपण घेऊन आलो आहे। दूसरा आपने बोला ईवीएम, आज पहली बार मैं देख रहा हूं 3 दिन से ईवीएम बहुत शांति से बैठी होगी। वो इसलिए शांति से बैठी होगी कि उसको कोई सताने वाला कोई मिला नहीं तो जिस किसी भी चुनाव का रिजल्ट आता था, दूसरे दिन ईवीएम के ऊपर हाय ईवीएम हो जाता था। आज शांति से ईवीएम, क्यों? क्योंकि कुछ सीटें इनकी जीत के आई है ना, तो इनको लग रहा है कि ईवीएम अब अच्छा है। और वैसे नहीं, वो सवेरे के पोपट पंछी जी आएंगे 1-2 दिन बाद, फिर वो नाटक दिखाएंगे। खैर वो जाने दो, उनको जवाब देने के लिए हमारे पार्टी में, अपनी पार्टी में सब लोग हैं। वैभव जी, कल आपने बताया, कल इसी मंच पे कुछ लोग जमा हुए थे ना, तो मैं आप लोग को एक बात बताना चाहता हूं। जंगल में सब प्रकार के जानवर रहते हैं। मोर सांप को खाता है, शेर दूसरे जानवर को खाता है, अमुक जानवर को खाता, सब एक दूसरे के दुश्मन होते हैं। लेकिन जब एक तूफान आती है ना, बाढ़ आती है ना, तो सब जानवर एक साथ मिलके झाड़ पे ऊपर चढ़ जाते हैं। तो ये विरोधियों की हालत है कि हमारे महायुति की लाट आई हुई है, बाढ़ आई हुई है ना, तो इसमें ये सारे जानवर इकट्ठे हो गए हैं हमारा विरोध दिखाने के लिए। लेकिन हमारे शेर के आगे इनकी एक चलती नहीं है। चिंता मत करो, मैं आप लोगों से यही कहना चाहता हूं। रशिदा जी ने जैसे अपना भाषण किया, तो रशिदा जी, तुम्ही मताने हारलात, मनाने हार मानू नका। ही तुमची पहिली मॅच होती,
ही तुमची प्रॅक्टिस मॅच होती. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस जारी ठेवा. 5 वर्ष तुमच्याकडे आहे. तुम्हाला फंड पण मिळेल. आमचे विभाग प्रमुख तुम्हाला मदत करतील आणि आम्ही तुम्हाला पुढच्या 5 वर्षानंतर निवडून आलो. दुसरा मी वैभवजी तुम्हाला म्हणेल की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या एका साईडला सिद्धार्थ शर्मा आहे, दुसऱ्या साईडला संगीता शर्मा आहे. आम्ही सगळे तिन्ही नगरसेवक मिळून दिंडोशीचा आम्ही विकास करू. ह्या जनतेने आम्हाला सगळ्यांना जे काही ठीक आहे, ज्या लोकांनी महायुतीच्या उमेदवारांना जिंकून आल्यात त्यांचाही आभार, ज्यांनी आमच्या विरोध मध्ये मतं दिलेत त्यांचाही आभार मानतो. जनताचा मत असतो, त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. पण निवडून आलेल्या लोकांनीही जनतेची सेवा केली पाहिजे. हमारे मुंबई में आपने सही कहा वैभव जी, क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं हमारे देवा भाई और एकनाथ सिंह जी के टक्कर में. आप सभी लोग जानते हो. इसके लिए पहली बार इतिहास में ऐसा हुआ है. 116 नगरसेवक महायुति का चुन करके आपने दिया है और महापौर हमारा महायुति का बैठने जा रहा है. पहली बार इतिहास में बैठने जा रहा है. कभी किसी ने सोचा था कि ये कोस्टल रोड ऐसा बन सकेगा? कभी किसी ने सोचा था कि इतने सारे विकास होंगे? अरे इनकी सरकार ने तो हमारे मेट्रो का काम रोक के रखा. मैं विकास के मुद्दे पे बात करने जाऊंगा, बहुत समय जाएगा. आप लोग 7:30 बजे से यहाँ बैठे हो. आप लोग भी कब तक नेताओं की भाषण सुनोगे? सही बात. मैं अपने भाषण को जल्दी समाप्त करूंगा. इतना ही कहूंगा, मुंबई की जनता ने अगर विश्वास जताया है तो मुंबई को खड्डा मुक्त बनाने के लिए किया है. मुंबई की जनता ने अगर महायुति पे विश्वास जताया है तो मुंबई में सभी को हर घर जल देने के लिए, हर घर पानी देने के लिए किया है. मुंबई की जनता ने अगर महायुति के उम्मीदवारों को जिताया है तो हर कचरा मुक्त बनाने के लिए दिया है. एक छोटा सा शहर इंदौर हमसे कितना आगे है. पिछले 10 वर्षों से लगातार इंदौर शहर पूरे देश में कचरा मुक्त नंबर 1 अवार्ड पाता है. 25 साल से इनकी सरकार थी, कभी इन्होंने कचरा मुक्त बनाया? इन्होंने तो कचरे में से भी भ्रष्टाचार करके कमाया. तो मित्रों, आप सबको मैं यही कहना चाहूंगा कि आप सभी लोगों ने जो भी हम सभी उम्मीदवारों को जीत के दिया है, हम सभी लोग आपके विश्वास पे खड़े उतरेंगे, आपके हर काम को करेंगे. वैभव जी ने पूरा विस्तृत बताया कि भले वो फॉरेस्ट का एरिया होगा, वहां परमिशन नहीं मिलता होगा, लेकिन इस बार हम परमिशन हर प्रकार का लेके आएंगे और आप लोगों को हर सुविधा देने की कोशिश करेंगे. सिद्धार्थ शर्मा जी का आधा वार्ड कांदीवली विधानसभा में है, संगीता शर्मा जी का आधा वार्ड कांदीवली विधानसभा में है, लेकिन हम पूरा का पूरा हम आपको अपना मानते हैं और आप हमें अपना मानते हो, इसलिए आप लोगों ने हमको चुन के दिया है. तो मैं अधिक न बोलते हुए मैं इतना ही विश्वास आपको दिलाता हूं कि आप विश्वास रखिए. ज्यादा नहीं, अगले 2 साल में हम दिंडोशी का कायाकल्प महायुति के सारे लोग मिलकर के करके देंगे. यही रुकता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वैभव भरडकर तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. तुम्ही सगळ्यांनी संधी दिली. आजपासून 9 वर्षापूर्वी आपण त्या संधीचं सोनं केलं. वनक्षेत्रामध्ये अनेक विभाग ठिकाणी आपण कामं केली. आज पाडा वाचायला गेलो तर कमीत कमी 1 तास लागेल, परंतु आपण त्याच्यामध्ये आज जायचं. कामं केली ना आपण. म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा धनश्रीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना संधी दिली. आपण पुन्हा एकदा त्याच्याही पेक्षा जास्त कामं करणार याच्यामध्ये शंका. कारण की त्यावेळेला ठरवलेलं दिवसातले 8 तास द्यायचे, 12 तास द्यायचे. आता ठरवलं शिंदे साहेबांना बघून, शिंदे साहेब 2 तास झोपतात की 4 तास झोपतात तेच समजत नाही. आता आपल्याला सुद्धा त्या स्पीडने काम करावं लागेल. कारण की मागील 2-3 वर्षापूर्वी बाजूला चाचे साहेब होते, त्याच्या बाजूला सावंत साहेब होते. ते लोक थोडं निधी होता, कामं करत होते. आता आम्हाला अगदी चौतर्फा बॅटिंग करायला लागणार आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, दिंडोशीतल्या टाइम्स ऑफ इंडिया पासून क्रांतीनगर पर्यंत आणि क्रांतीनगर पासून संतोष नगर पर्यंत आणि संतोष नगर पासून ओबेरायच्या नाक्यापर्यंत एकाही कार्यकर्त्याला कसली कमी पडणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. ना विकास कामांमध्ये आपण कुठे कमी पडू, ना कुठच्या कामांमध्ये आपण सगळे कुठे कमी पडू, ना कधी आपण कमी पडलो आहोत. कालच्या विषयामध्ये कोणतरी म्हणाले दिंडोशीमध्ये 7 मध्ये एकच आहे. एक ही काफी है, एक ही काफी है. तेव्हा बांद्र्यापासून दहिसर पर्यंत धनायच्या
जब्बारची डिस्क्वालिफिकेशन झाल्याच्या नंतर आम्ही एकच नगरसेवक होतो. तुम्ही दिंडोशीची वार्ता काय करता? दहिसर पासून बांद्र्यापर्यंत एक होतो तेव्हा तुम्ही काय केलं हो? बरोबर आहे की नाही? तेव्हा तुम्ही काय केलं? तर आता तुम्ही आम्हाला सांगताय चारी बाजूला आम्ही इकडे आम्ही तिकडे, आम्ही हिशोब घेणार. कापून ठेवलेत, मोजून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. विकास करायचा आहे, लोकांनी संधी दिली आहे, कामं करा. तुम्हाला संधी मिळाली आहे, निवडून आलेल्या तुमच्या सुद्धा उमेदवारांना आमच्या पक्ष सुसंस्कृत पक्ष आहेत, आम्ही शुभेच्छा देतो. विकासाची कामं करा, लोकांना न्याय द्या, तुमच्या दरवाजात येणाऱ्याला पाणी द्या, शौचालयाची कामं करा, विविध कामं करा. पण आता निवडणूक संपली झाली, तुम्ही जिंकले आम्ही जिंकले, तरी सुद्धा वैभव भरडकरचा कोट आणि वैभव भरडकरचा बोट दिसतो का? हे बघायचा एवढा शौक आहे तर सांगा. म्हणजे इतका आपण काम करायचं. निवडणूक जिंकलोय आपण, आता आपला पुढचा अजेंडा काय लोकांसमोर ठेवायचा, आपण पुढे काम करायचं, लोकांना न्याय द्यायचा. आम्ही आमच्या प्रभागामध्ये निवडणूक जिंकल्याच्या नंतर कोणता मला अपमान वाटणार नाही. प्रदीप निकम साहेब वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, पाय वाकून त्यांचा मी नमस्कार केला, त्यांना त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना विचारा. म्हणजे निवडणूक जिंकलो म्हणून घमंड नाही करायची कोणत्या गोष्टीची. हरलेले उमेदवार जरी असले, त्यांनी मेहनत केली, माझ्यासाठी वयाने मोठे आहेत, सन्माननीय आहेत, त्यांचे मी वाकून त्यांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि रॅली आम्ही पुढे घेऊन गेलो. हे आमच्यावर केलेले पक्षाने, आमच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत. म्हणून या विभागामध्ये परिस्थिती कुठची असो, चर्चा फक्त आपल्या महायुतीचीच होते. बाकी तुम्हाला चुकून संधी मिळाली आहे, पुढच्या वेळेला आम्ही ते बघू काय करायचं. कधी कधी थोड्या चुका होतात काही ठिकाणी, त्यामुळे संधी मिळते, पण तुम्ही त्याची काळजी करू नका. कोणालाही काही कोणती किसी को ज्यादा खुशी होगी तो उसको हम खुशी में उसके साथ सम्मिलित होंगे. पर कोणी उन्माद केला तर त्याचा माज उतरवल्याशिवाय सुद्धा तुम्ही आम्ही थांबायचा नाही आहे. तुम्ही कोणी असाल ना, आम्ही विकासावर बोलतो, तुम्ही विकासावर बोला. आणि वैयक्तिक बोलण्याचा तुम्हाला कोणता अधिकार नाही. आणि कोणाची काही तक्रार असेल माझ्या बाबतीत तर समोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, पूर्ण टीम आहे पोलिसांची, आपण जा तक्रार द्या. पप्पू भाई कुठे गेले रिक्षावाले? आणि काय आम्ही कधी कोणाला त्रास दिला का रे बाबांनो? आमचा नवरात्रीचा उत्सव असतो तरी सुद्धा आम्ही संध्याकाळपर्यंत यांच्या रिक्षा इथेच असतात, बरोबर आहे. पण मागील 15 दिवस कोणतरी कार्यालय उघडलं म्हणून तुम्हाला रिक्षा चालवताना किती प्रॉब्लेम झाला, बसला किती प्रॉब्लेम झाला. वैभव भरडकरचा कायम एकच विषय असतो की लोकांना सुविधा झाल्या पाहिजेत, लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे. ज्ञानमूर्तीजींचं सुद्धा तेच आहे. मागील 20 वर्ष ते नगरसेवक आहेत, बरोबर ना. 4 टर्म पुरा चौका ना, पण टप्पा विप्पा काय नाही, डायरेक्ट चौका. सिद्धार्थजी सुद्धा त्या विभागामध्ये त्यांनी जिल्हाध्यक्ष युवांचे म्हणून काम केलं, त्यांना संधी मिळाली, तेही निवडून आले. धनश्रीजींची सेकंड टर्म झाली. चाचे साहेबांचं आमच्या 100% आम्हाला खात्री होती, परंतु काही कारणास्तव कुठेतरी कमी पडलो असू, आम्ही मान्य करतो. प्रथमेश पाटील आमचे 500 वोट्सने फक्त गेले, 3500 वोटच्या त्या वॉर्डामध्ये गॅप होता, पण प्रथमेश चांगला लढला. 550 वोटने फक्त ती सीट गेली. आणि अशा चांगल्या प्रकारे लढलेले उमेदवार, लोकांसाठी काम करणारे उमेदवार, एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे उमेदवार, नरेंद्र मोदीजींचे उमेदवार, आणि आम्ही फक्त लोकांचं काम आणि देश सेवा डोक्यामध्ये असलेले उमेदवार. आम्हाला कसला धमकावताय? तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणारे आहेत? तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही आणि तुम्हाला भीकही घालणार नाही, तुमच्या विषयावर चर्चाही करणार नाही. क्योंकि भोंकने वाले कुत्तों का जवाब शेर की नस्ल नहीं देती. आम्ही कृतीतून काम करणारे लोक आहोत. ज्या वेळेला 35 वर्षापासून वन विभागामध्ये लोकांना पाणी नव्हतं, ते पाणी देण्यासाठी जेलमध्ये जाऊन लोकांना पाणी दिलं, ही आमचं काम आहे. उघड्यावर बसणाऱ्या माझ्या माता भगिनींसाठी जागोजागी शौचालय बनवले, हे आमचं काम आहे. ही आप्पापाड्याची बस खालून फिरत होती, इथेच या रिक्षा स्टँडला आम्ही 2012 मध्ये वरती आणली, हे आमचं काम आहे. हमारा काम बोलता है, फुकट में हम कुछ नहीं बोलता. आने वाले समय में आप सबको एक ही वचन हमारा रहेगा कि डिंडोशी विधानसभा इस जिले में केवल लोगों का काम, लोगों की सेवा, माता बहनों की सेवा, वृद्धों की सेवा, यह हमारा उद्देश्य है. और उद्देश्य को साध्य करने के लिए जो कुछ लगेगा, दाम दंड भेद हर चीज पे काम करेंगे, पर लोगों को न्याय दिला कर रहेंगे. ये सीख के साथ मैं आप सबको फिर से एक बार आश्वासित करना चाहता हूं
कि आप सबने जो हमें मौका दिया है, इस मौके के साथ आपकी खुशी में हम हमेशा सम्मिलित रहेंगे, आपके दुख में हम सम्मिलित रहेंगे और आज तक रहते भी आए। आने वाले समय में ये बोलने की जरूरत नहीं कि आपको हमारे दरवाजे में दादा आना पड़ेगा। आपको बुलाने से पहले वैभव भरड़कर रात को 2 बजे क्यों ना हॉस्पिटल में खड़ा रहता है, पुलिस स्टेशन में खड़ा रहता है, कोर्ट में खड़ा रहता है। समाज के हर स्तर पे लोगों के साथ खड़े रहने का अपने आप को वचन दिया है, उसे आज तक निभाया हूँ और इसके बाद भी निभाने का काम करूंगा। कल कुछ ऐसे उम्मीदवारों को यहाँ पर बिठाया गया था, हमारे विरोध में लड़ने वाले अलग अलग पार्टी के उम्मीदवार सब एक मंच पे, मतलब तीर तलवार घोड़े हाथी फौज तो तेरी सारी है। हाँ सही बरोबर के नहीं? सही 2000 वोट से जीता क्यों ना, फिर भी तुम सब पे हारी है। चिंता करने की जरूरत। कल मैं चित्र देख के हैरान हो गया, कांग्रेस का उम्मीदवार इधर, अभी इनकी युति तो नहीं थी, अपक्ष उम्मीदवार इधर, आपका उम्मीदवार इधर, सब मिलकर सब काम किया फिर भी रोक नहीं पाए। ये थोड़ा चुनावी गड़बड़ हुआ, याद है, यहाँ पे सबके वार्ड्स में तकलीफ हुई, इसके लिए मार्जिन में थोड़ा सा फर्क पड़ा है। काम में कहीं भी मार्जिन में फर्क पड़ेगा नहीं और किसी को मौका मिलेगा नहीं। हमने गार्डन बनाया है, हमने फायर स्टेशन बनाया है, हमने आपला दवाखाना बनाया है, रास्ते बनाने हम जा रहे हैं, फॉरेस्ट के लोगों का पुनर्वसन करने हम जा रहे हैं। इससे ज्यादा कोई काम करने की जरूरत नहीं पड़ेगी। आज यहाँ पर आप सबके और हम सबके विनंती पर उपस्थित हुई हमारी दोनों नगर सेविका धनश्री जी और हमारी संगीता भाभी, आप सबका दोनों का बहुत दिल से मैं स्वागत करता हूं और आप सबको आगे के भविष्य के लिए बहुत सारी शुभकामनाएं देता हूं। आज व्यासपीठ पर उपस्थित हमारे जिलाध्यक्ष ज्ञानमूर्ति शर्मा जी, सिद्धार्थ शर्मा जी, सॉरी मैं नगर सेवकों में भूल गया पीछे तो नहीं, सिद्धार्थ शर्मा जी, हमारे युवराज बनसोडे, आमचे सुधीर भाऊ राऊत, भारतीताई भेंडे, उत्तमजी शुक्ला, आत्माराम चाचे साहेब, वरुणभाई सुर्वे, समोर बसलेल्या आमच्या सरुताई, किरवे काकी, आमच्या सीताताई, उतेकरताई, आता सगळ्यांची नावं घेत राहिलो तर वेळ कमी आहे, थोडासा ज्ञानमूर्तीजींकडे अर्धा तास द्यायचा आहे आम्हाला, नाही तर आमच्या संदीप डांगे असेल, शरद वाघ असतील, खालची आमची लक्ष्मणनगरची सगळी टीम असेल, फुरकान कुठे गेला फुरकान असेल, आमचे 40चे शाखा प्रमुख भानुदास वारन, 36चे रवी पाटील आणि सगळी टीम, आपण सगळ्यांनी या विजयामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्या समोर बसलेले माझे सगळे माता भगिनी आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक पुन्हा एकदा होतो। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहतील ना, बरोबर की नाही? कालची कमी भरून काढूया ना आपण विधानसभेला, सगळे तयार ना? एकदम जोरात, एकदम जोरात, दोन्ही हात वरत करून कमी भरी करून काढणार ना आपण, कमी पूर्ण करणार ना? त्यामुळे निवडणुका येत जातात, निवडणुका होत राहतात, निवडणुका जात राहतात, कोणी सुद्धा उन्मादामध्ये नाही यायचं। कामं करा, तुम्हाला संधी मिळाली, आम्हाला संधी मिळाली, जितकी जास्त चांगली कामं करता येतील तितकी आपण सगळ्यांनी कामं करायला पाहिजेत आणि लोकांच्या मनामध्ये बॅनर लागले पाहिजेत, अशा पद्धतीने सगळ्यांनी काम करा। आपल्याला पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो, कालच्या बद्दल जर माझ्याबद्दल कोण इकडे बोललं असेल तर कोणीही ते मनावर घेऊ, माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आपण शांत, अरुण भाई आपण शांत लोक आहोत, जाने दो, नया है वहा, जास्त काळजी करायची नाही, त्यांना राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा। आपण काम करणारे लोक आहोत, आपण लोकांमध्ये जाणारे लोक आहोत, आपल्याला या सगळ्या गोष्टी आपलं काम नाही। मी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, कालचा विषय कोणीही मनावर घ्यायची गरज नाही आणि अप्पे टप्पे आपल्याकडे चालतच नाही, आपण सरळ मैदानच करून टाकतो। त्यामुळे ते टप्पे बिप्पेचा कार्यक्रम त्यांच्याकडे राहू दे, मैदान आपलं आहे, लोकसभा आपली आहे, विधानसभा आपली आहे आणि आता मुंबई महापालिका सुद्धा आपलीच आहे। बोलणाऱ्यांनी विचार करावं, रात्रीचा डिनर आणि उद्या सकाळची भेट ती कुठे होईल आम्हाला अजून माहित नाही, कारण की तुमच्या पक्षाचा इतिहास आहे, निवडून आलेले एक सुद्धा राहत नाहीत। म्हणजे आज जे तिकडे आहेत, उद्या शिंदे साहेबांनी जर असं काही केलं तर समजा कार्यक्रम संपला। त्यामुळे कोणी उन्माद करू नका, निवडणुका असतात, राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असते, कधी तुम्ही तिकडे कधी आम्ही इकडे, कोणी सांगू शकत नाही तुम्ही तिकडे आहात ते कायम तिकडे राहाल, कधी इकडे याल,
याची गॅरंटी आजच्या राजकारणामध्ये नाही. म्हणून बोलताना प्रत्येकाने थोडासा संयम बाळगावा, राजकीय राहावं, सुसंस्कृत राहावं आणि आपण मार्गदर्शन करावं, लोकांमध्ये काम करावं. त्यामुळे मी राजाबाबू जरी असलो तरी माझ्या लोकांच्या मनातला राजाबाबू आहे की नाही? आहे ना? लोकांच्या मनावर राज्य करणारा राजाबाबू आहे. मागील 15 वर्षापूर्वी कोणीतरी भाषण केलेलं वैभवला 100 मतं भेटणार नाहीत, बरोबर ना? त्यावेळेला आपण किती मतं घेतलेली? 10,000. किती घेतलेली? आज तर दिंडोशीमध्ये आपण 70,000वर आहोत, बरोबर? महायुती म्हणून आपण 70,000वर काम करतो. आपल्या प्रभागांमध्ये दोन्ही पाहिलं तर आपण आता 20,000वर आहोत. म्हणजे अशी चांगली कामं केली की लोक वाढत जातात, लोकांच्या समस्या सोडवल्या की लोक भेटत जातात. कायम काम करत राहायचं, लोकांमध्ये राहायचं आणि पुढे जायचं, बोलत नाही राहायचं, काम करायचं. आम्ही पण बोलणारे लोक, मला आवडत नाही. मी मगाशीच म्हणालो की उत्तरं द्यायची उत्तर सभा आपल्याकडे चालत नाही. त्यांनी बोलून गेले, त्यांना जाऊ दे, सुखी राहू दे. पुढची कामं करायची आहेत, कारण आपल्याला काम करायला विधानसभा पूर्ण उघडी आहे. विधानसभेवर काम करायचं आहे. मागील 15 वर्षामध्ये अजून अप्पापाड्याचा रोड आपण डेव्हलप करू शकलेलो नाहीये. आमदारांनी लक्ष दिलेलं नाहीये. नगरसेवक म्हणून वनक्षेत्र आम्हाला लिमिटेड काम करायला देत आहे, आमच्या NOCs पेंडिंग ठेवत आहे. आता आपण सरकारमध्ये आहोत. काल पण आम्ही साहेबांसमोर तोच विषय मांडला की वन विभागातील मूलभूत सुविधांसाठी आपण एक वेगळी बैठक घेऊन ज्या सुविधा लोकांना पुरवणं गरजेचं आहे त्याच्यावर काम करायचं आहे. कारण की अनेक वर्ष या गोष्टी जर अशाच पेंडिंग राहिल्या, मी भाषण करणार, माझ्या आधीचे भाषण करणार, नंतरचे भाषण करणार, लोकांना काय भेटणार? माझ्या इच्छेनुसार लोकांसाठी काम झालं पाहिजे. चाचे साहेबांनी इकडनं 6 इंचाची लाईन बुधिया रव्या चाळसाठी प्रस्तावित केलेली आहे, त्याचे पाईप पडलेले आहेत, परंतु वन विभाग त्या पाईप टाकायला त्यांना मनाई करते. त्याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. कारण की खरा राजाबाबू तोच असतो जो लोकांसाठी काम करतो, जो लोकांमध्ये राहतो. मला माझे कोणी कपडे बघितले, माझे बूट बघितले, कधीच फरक पडणार नाही. कारण की मी बिना चप्पलचा सुद्धा डोंगरात जातो, नवरात्रीमध्ये जातो ना. पायाला काय लागलं काय लागलं, इधर से लेके पिपरीपाड़ा तक बिना चप्पल का जाता हूं मैं पहाड़ में, गटर चिक्कल सब. त्यामुळे मी त्यांच्या मनातला राजाबाबू आहे हे तुम्ही मान्य केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. यांना समजत कसं नाही, 48 नगरसेवकांवर एक खासदार आहे आमचा. हा 4 नगरसेवकांमध्ये वेळे झाले तुम्ही हे विसरले. 48 नगरसेवकांवर 5 लाख मतांनी निवडून आलेला खासदार आमचा आहे, महायुतीचा आहे. नगरसेवक खाली आमचे आहेत, मुख्यमंत्री आमचे आहेत, म्हणजे लोकांचे आहेत, लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवाच करणार आणि लोकांना न्याय मिळवून देणार. याच्या पलीकडे आपल्याला काही जास्त कोणाबद्दल बोलायचं नाही. काल हे बघा, तुम्हाला मी सांगतो, आमच्याबद्दल विद्यार्थ्यांनी फार टीका केली ना, तुम्ही सगळ्यांनी ऐकली. पण आपण कधी मर्यादा सोडून काय बोललो का? हे संस्कार आहे. त्यांनी आम्हाला संधी दिली हे मी आज या व्यासपीठावर सुद्धा मान्य करतो, आम्ही कधी नाही म्हणालो. परंतु त्यांच्याबद्दल ज्यांनी वाईट काल इकडे म्हणाले त्यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांना ते बोलण्याचा अधिकार नाही, त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. परंतु वय, मर्यादा, पद या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे, याचं मी त्यांना विनंती करतो. आणि माझे आपल्या सगळ्यांसमोर लांबलेलं आजचं छोटंसं भाषण संपवतो, आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र की. जरा सब दोनों हाथ उठा के बोलेंगे, भारत माता की जय, भवानी जय, शिवाजी. आज के इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष ज्ञानमूर्ति शर्मा जी, विभाग प्रमुख वैभव बराड़कर जी, साथ में अरुण सुरवे जी, वार्ड क्रमांक 44 की नगर सेविका संगीता शर्मा जी, बाजू के वार्ड में नगर सेविका धनश्री बराड़कर जी, आत्माराम चाचे जी, युवराज बंसोड़े जी, अजय यादव जी, सुधीर राउत जी, भारती ताई, उत्तम शुक्ला जी, आशीष दर्जी जी, अविनाश जी और बाकी सभी सम्मानीय मंच
और आप सब इतनी बड़ी संख्या में उपस्थित, सभी मेरे से जो उम्र में बड़ी है वो मेरी माता है, जो उम्र वाले हैं वो मेरी बहनें, और बाकी सब भाइयों जो खड़े हैं यहाँ पे, आप सबको बहुत बहुत नमन करते हुए आज के इस वैभव जी के रखे हुए कार्यक्रम में, वैभव जी बहुत ही अति उत्तम कार्यक्रम है ये। आप सबको मैं इतना ही कहना चाहता हूं कि आपको, उत्तम जी, घबराने की जरूरत नहीं है। हम पद के मोहताज नहीं है कोई भी, यहाँ पे कोई भी पद का मोहताज नहीं है। इस मंच पे जो दो जन सबसे ताकतवर है, दोनों के पास संगठन का पद है पर सरकारी पद कोई नहीं है। एक है ज्ञान मूर्ति शर्मा जी और दूसरे है वैभव बराड़कर जी। वैभव बराड़कर जी की ताकत है कि नहीं है, आप लोग बताइए, बरोबर। दूसरे यहाँ पे ज्ञान मूर्ति शर्मा जी, इनकी ताकत है कि नहीं है? तो फिर उत्तम जी आप काहे घबराते हो कि कोई मजाक उड़ा रहा है? कोई मजाक नहीं उड़ा सकता है। ये मजाक जो उड़ा रहा है, ये जो आप बोल रहे हो, ये अपनी मानसिकता से हमको बाहर जाना है। हमारी महायुति की सरकार है और महायुति का मेयर बनने वाला है, इससे बड़ी कोई चीज नहीं हो सकती है। 30 साल बाद में महायुति का नगर सेवक बैठेगा और भ्रष्टाचारियों को घर पे बिठाया है आप लोगों ने, भ्रष्टाचारियों को। मैं किसी का नाम लेकर के आज का दिन खराब नहीं करना चाहता हूं, इसके लिए सिर्फ इतना कहूंगा कि यहाँ पे जो आपके 3 नगर सेवक बैठे हैं, ये तीनों नगर सेवक सिर्फ अपने वार्ड के दायरे में न रहते हुए आप सबके लिए जहां कहीं भी आपको तकलीफ होगी वहां पे उपस्थित रहेंगे। सिर्फ हमारे नेता ज्ञान मूर्ति शर्मा जी और वैभव बराड़कर जी का आदेश आना चाहिए, हम सब वहां पे खड़े रहेंगे और आपकी सेवा करते रहेंगे। ये भारतीय जनता पार्टी और महायुति का उसूल है। पंक्ति में आखिरी व्यक्ति जो खड़ा होगा उसका काम जब तक पूरा ना हो तब तक चैन से नहीं बैठना है, और ये हमारी जवाबदारी हो गई है। हमें जब भारतीय जनता पार्टी ने, महायुति ने उम्मीदवारी दी, महायुति के उम्मीदवारी के बाद में हम महायुति के सभी जो वोटर्स है, सभी जो जनता मतदान किए जिन्होंने, उन सब के, और जिन्होंने मतदान नहीं भी किया होगा उनके भी हम जनप्रतिनिधि बने हैं, और हम उन सब के लिए काम करेंगे। और काम ऐसा करेंगे कि इसके बाद में उत्तम भाई कभी ये नहीं बोल पाएंगे कि हमारे कुछ नगर सेवक कम है या हमको हमारी मजाक बनाई जा रही है। इस प्रकार का काम करके हम आने वाले दिनों में महायुति के यहाँ पे आमदार भी बिठाएंगे। हमारी ताकत हम महायुति के आमदार को लाके देंगे। आप लोगों की ताकत से महायुति के यहाँ पे सांसद है, महायुति के यहाँ पे नगर सेवक है। सिर्फ बीच की जो कड़ी है ना, वो बीच की कड़ी भी आने वाले चुनाव में पूरा कर देंगे। कैसा है कि आपको एक चीज कहना चाहता हूं, मुझे बताइए कि लाड़की बहना किसने आप लोगों को दिया? शिंदे साहब, बरोबर? बरोबर है कि नहीं ताई? तो जरा जोर से बोलिए हाँ। तो जोरदार एक बार घोषणा दीजिए शिंदे साहब के लिए। एकनाथ शिंदे जी आप आगे बढ़ो, जरा हाथ मुट्ठी बांध के जोरदार दीजिए। एकनाथ शिंदे जी आप आगे बढ़ो, देवा भाऊ आप आगे बढ़ो, नरेंद्र मोदी जी आप आगे बढ़ो। देखिए, आपको घर में उजाला योजना से लेकर के, घर में जो गैस आता है वो उजाला योजना से लेकर के आपको घर में पानी की पाइपलाइन डालने तक का काम ये भारतीय जनता पार्टी करके देगी। के 2 नेता है, ये महायुति के नेता जो हमें आदेश देंगे। हम सब कार्यकर्ता यहाँ पे, जो हम जितने कार्यकर्ता यहाँ पे और हम जो 3 जनप्रतिनिधि के रूप में हैं, इनके आदेश के पीछे हम तुरंत आ जाएंगे और जहां पे संघर्ष करना होगा हम संघर्ष के लिए पीछे नहीं हटेंगे। वैभव भाई, ज्ञान मूर्ति जी, आप लोग संघर्ष के लिए सिर्फ आवाज देना। संघर्ष जिस प्रकार से करना होगा उस प्रकार से संघर्ष होगा। हमारी जनता को जो जो सेवा करनी होगी वो सभी सेवा हम करेंगे। और आने वाले दिन में डिंडोशी विधानसभा आप लोगों को जिस प्रकार की चाहिए, आप लोग सबको भी यहाँ पे चाहिए ना कि भाई राम मंदिर जिन्होंने बनाया वो आए, बरोबर ना? बोले जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। तो बस इतना ही कहते हुए मैं रुक जाता हूं कि मुंबई में कोस्टल रोड जिन्होंने लाया है,
मुंबई, नवी मुंबई में एयरपोर्ट जिन्होंने लाया है, हमारा कोस्टल रोड विरार तक अभी जो लेके जा रहे हैं, मुंबई में मेट्रो जो लेकर के आए हैं, समृद्धि महामार्ग जिन्होंने बनाया, मागा ठाणे टू थाने का लिंक रोड जो बना रहे हैं, मागा ठाणे से गोरेगांव का लिंक रोड जो बना रहे हैं, गोरेगांव से मुलुंड का जो लिंक रोड बना रहे हैं, ऐसे डेवलपमेंट ओरिएंटेड महायुति के नेता एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी का साथ दीजिए आप लोग। आने वाले दिन में कुरार का भी जो डेवलपमेंट है, हम परिस्थिति देख रहे हैं यहीं पे ट्रैफिक की, ये ट्रैफिक की समस्या भी दूर होनी चाहिए और सभी का डेवलपमेंट होकर सभी लोगों को अपना हक का पक्का घर भी मिलना चाहिए। इसके लिए हम सब जनप्रतिनिधि यहाँ पे प्रयास करेंगे। इतना ही कहते हुए मैं फिर से आप सभी का धन्यवाद करता हूँ। वैभव भाई, आपका बहुत बहुत धन्यवाद, मुझे यहाँ पे बुलाया आपने, और साथ ही में आप सभी लोगों का धन्यवाद जिन लोगों ने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई के महायुति के उम्मीदवारों को जिताने के लिए मदद की। आप सबका तहे दिल से धन्यवाद। भारत माता की जय जय। गुणगौरव त्यांचा करत आहोत आणि या ठिकाणी उपस्थित आमचे विभाग प्रमुख वैभवदादा भरटकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा साहेब आणि आमचे दिंडोशी ते विधानसभेचे वाघ म्हणून अरुणभाई सुर्वे, व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मायबाप जनता, मी या ठिकाणी एवढ्यासाठी बोलेन की आपण मला गेली 9 वर्ष या विभागात सेवा करण्याची संधी दिली आणि या संधीचा लाभ घेऊन मी आपली जेवढं मला जमेल त्यापेक्षा आपली सर्वांची सेवा केली। ही गेली 35 वर्ष या आप्पापाड्या विभागामध्ये मी राहत असताना जे जे लोक माझ्याकडे आलेत त्यांची रात्री अपरात्री सर्वांची मी जेवढी मला जमेल तेवढी सेवा केली। मग ती हॉस्पिटलची असेल, पोलीस स्टेशनची असेल किंवा अन्य कुठल्या मार्गाने असेल, त्या गणपतीला गाड्या न्यायच्या असतील, अनेक ठिकाणी आपण सेवा केली आणि ही सेवा करत असताना यावेळेला मी माझ्या सोनबाई ऋषिताचे यांना उमेदवारी दिली। या उमेदवारी देत असताना लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याचा मी आभारी आहे। कारण या मतदानाच्या वेळेला लोकांच्या आम्ही ज्या वेळेला प्रचार फेऱ्या करत होतो, लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला। आज 2 दिवस निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर सुद्धा लोक आमच्या घरी येत होते। याचं कारण एक आहे की आमचा असलेला जनतेशी संबंध, परंतु काही कारणास्तव काही ठिकाणी आमचा पराजय झाला असला तरी आमची सेवा ही अशीच चालू राहील। असंच आता या ठिकाणी आमच्या सोनबाई ऋषिदाचे यांनी सांगितलं। मी आपल्याला उपस्थित जनतेलाही सांगेन, आम्ही जी 35 वर्ष आप्पापाड्यामध्ये सेवा केली, ही आज आम्ही हरलो म्हणून सेवा बंद होणार नाही। आपली सर्वांची सेवा चालूच राहील। आपण ज्या वेळी माझ्याकडे याल त्यावेळेला आपल्या सेवेसाठी आम्ही तत्पर उभे आहोत। एवढंच बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये लोकांचे चांगले कामं चांगल्या पद्धतीने, जे गल्ली गटार त्याच्या पलीकडे पण काही लोकांचे कामं असतात, तर मला 100% माहिती आहे युतीचे आपले जे उमेदवार निवडून आलेत ते नक्की तुमचे आपले कामं करतील। का की आता 42 मध्ये आपण पाहतोय, वॉर्ड नंबर 42 मध्ये अनेक असे कामं झालेले आहेत जे गोरगरिबांचे, समजा आपल्या डोंगरामध्ये असं कुठचं काम नाही जे वैभवदादांनी, आमच्या वहिनीने केलं नाही आहे। फक्त आता वहिनी आणि आपले विभाग प्रमुख दादा, तुम्हाला हात जोडून एक विनंती करेल, आपण सर्व नळ असेल, लाईट असेल, पाणी असेल, शौचालय असेल, अख्ख्या 42 मध्ये आपण करत आहात आणि करतायत, याच्या पुढे पण करतील। पण माझी हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे की ह्या डोंगर पट्ट्यामध्ये जेवढे जे आपले गोरगरीब आपले लोक आहेत त्यांना फक्त राहण्यासाठी एक
त्यांचा रूमचा बंदोबस्त करून द्या, जेणेकरून आपले लोक जे नरकामध्ये मी बोलतो राहतात ते कुठेतरी सुखामध्ये येतील. आणि याचं काम आपली सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे, आणि याचं काम आपण फॉरेस्टच्या ऑफिसरला लागून शर्मा साहेब आपको भी विनंती करतोय की तुम्ही दोघांनी जाऊन, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, पण या फॉरेस्टमध्ये ह्या लोकांना आपलं घर हे देण्याचं हक्काचं त्यांचं घर हे आपण द्याल अशी मी विनंती करेन. दुसरं कोण नाही, दुसरं येणार बोलवचन करणं निघून जाणार. आज आमची संगीताताई तिथून निवडून आल्यात, त्यांनी पण काम केलंय. मी ज्ञानमूर्ती शर्मा साहेबांचं ते काम पाहतोय, एवढ्या वर्षापासून आम्ही त्यांच्याशी चांगले मित्र आहोत, त्यांनीही चांगलं काम केलंय. पण सर फक्त अजून पण जे काम उरतील ते आपले उमेदवार 100% करणार. मी जास्त काय बोलत नाही. 100% म्हणजे काय, आपले युतीचे सरकार आहे, करणार ना ताई, 100% करणार. आणि आपल्या गोरगरिबांना घर बन आपला महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले, मला वहिनी शुभेच्छा दिल्यात. आता एकाची शुभेच्छा काढतो जरा. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक असा भरा मोठा जंगल असतो आणि त्या जंगलामध्ये काही असे जे माफिया असतात, ते चोर चकारी करणारे असतात, ते असते असे जंगल तोडत तिथे इमारती बांधतात का झोपडी बांधतात. आणि एक छोटंसं जंगल उरतं आणि त्या जंगलामध्ये लोकांची नजर असते. आपला एक असतो तो आपला कुठेतरी टपरीवरती मावा घासत असतो आणि एक तोंडात मावा एक घासत असतो. तर मावा घासता दोन ते चिल्लर पिल्लर आपले दलाल असतात ना, ते दलाल, एक खालचा दलाल एक इकडचा दलाल, ते बोलतात साहेब बोला तुम्हाला हा जंगल पाहिजे. तो बोलतो हा पाहिजे, मी देतो. पण तो बोलतो अरे त्याच्यामध्ये एक वाघ आहे. तो बोलतो अरे वाघ असलं तर काय झालं साहेब, मी तुमची इच्छा पूर्ण करणार. हे बिचारे दोघे जण आपले दलाल लोक जातात त्या जंगलामध्ये आणि थोड्या टायमाने येतात बाहेर. तर आपला जो मावा खाणारा जो असतो त्यांचा मेन लीडर, तो विचारतो अरे हे काय झालं. साहेब जंगलात गेलो पण वाघाने माझी फाडली आमच्या लोकांची. काल बोलता बोलता एकाने सांगितलं साहेब थोडक्यामध्ये 42ची सीट गेली, पण ती सीट 5 वर्षांनी आम्ही घेऊन येऊ. अरे तो वाघ बसलाय, त्यांनी तर फाडलाय, आता उभा चिरून टाकेल, तुम्हाला कळणार नाही. फुकटचं काय पण येणार, तोंडात येणार, बोलणार काय पण तुम्ही बोलणार. अरे काय आता जिंकले तुम्ही, ठीक आहे जिंकले, करा काम लोकांचे, माहिती पडेल 5 वर्ष 38 वॉर्डमध्ये किती कामं होत आहेत आणि किती कामं होणार आहेत. हमारे भी नजर रहेगी उनके ऊपर. किती गल्ली चोरतायत, किती गटारे ढापतायत, किती शौचालय गायब होत आहेत. निधी आल्याच्या नंतर आम्ही पण बघणार की कुठे कुठे निधी, आणि निधी आल्याच्या नंतर हे पण आम्ही पाहणार की कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, मराठी आहे काय उत्तर भारतीय आहे. एक सांगतो तुम्हाला साहेब, यांचे जे मराठी बोलतात ना, आम्ही मराठी, आता कॉन्ट्रॅक्ट देताना माहिती पडेल अमराठीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय का मराठीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. जिथे मराठी कॉन्ट्रॅक्ट नसेल तिथं आम्ही पार्टी घेऊन लावणारच की बाबा हे लोक मराठी करता अमराठीकडून. इथं माझ्या बहिणी बसल्यात ना, तर त्यांच्या अजून भाषा बोललो असतो. मराठी करतात आणि आम्हाला पण सांगतात, आणि आता आम्हाला सांगतात की हे लोक गद्दार आहेत, हे लोक गद्दार आहेत. अरे 2006 साली गद्दारी मोठी केली बाळासाहेब असताना, ते आता साव झाले. आम्ही गद्दार झालो. म्हणून अशा लोकांच्या तोंडी लागू नका. विशिता आम्ही तुझ्या बरोबर आहोत, अख्खा वाढ तुझ्या बरोबर आहे. काही जण फिरली असतील, पण तुला शब्द देतो आम्ही
की येत्या 5 वर्षामध्ये तुला महानगरपालिकामध्ये हा 38 नंबर वॉर्ड आम्ही लोक बसवणार, म्हणजे तुला बसवणार, एक नगरसेविका म्हणून बसवणार. अरे यांची काय लायकी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे, जवळून माहिती आहे. आम्हाला नाव ठेवतात, काहीतरी नाव ठेवत होते, हा नंदू नंदू नाव ठेवतात, नंदू आहे, राजा बाबू आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, नंदू की 5वी फेल 2 बार 5 बार. तुझी बहीण तर 6वी फेल होती रे, मग ती किती वेळा झाली, 10 वेळा नापास झाली. तो आम्हाला नंदू बोलतो, मग तिला काय आम्ही बोलायचं? आम्ही बोलणार नाही त्या गोष्टी, का की आमच्या त्या गोष्टीमध्ये आम्ही महिलांना कधी हे नाही करत. अरे पण याची लायकी नसताना एवढा बोलतो ना, आता काय बोलणार? आता मी ना जास्त बोलत नाही त्या गोष्टीवरती, फक्त एवढंच सांगेल आता तुम्हाला सर्व महिलांना, पुरुषांना, आपले जेवढे मित्र परिवार, आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांना, इथं पोलीस आहेत, पोलीस त्यांच्या देखत बोलतोय, आजच्या नंतर आमच्या शिवसेना प्रमुख आपले विभाग प्रमुख सन्माननीय वैभवदादा भरडकर यांच्या विरोधात ह्याच्यानंतर अगर कोण बोलला ना की हा ड्रग्स हे तो असं आहे तसं आहे, नागडा करून इथेच तोपणार त्याला इथेच. आणि याची तयारी सर्वांनी ठेवायची. भरपूर झालं. अरे तो शिवसेनेचा नेता आहे, तुम्ही चिंदीसारखे नाही आहेत. आज तुमचे किती आलेत? धावून छक्का, नाही सॉरी, आपल्या छक्का मध्ये हिंदीमध्ये काय बोलतात, साला छक्काच बोलतात ना. तुम्ही आला छक्के समोर पुढे जाऊ शकत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवतायत. त्या लुक्क्या लोकांना काय सांगणार? म्हणून माझी अशी विनंती आहे, जो आता याच्यानंतर आमच्या विभाग प्रमुखाला या आमच्या कार्यकर्त्याला जो अगर नडला, त्यांनी मी पोलीस आहेत त्यांच्या समोर बोलतोय, ह्याच्यानंतर साहेब आमच्या विभाग प्रमुखाला कधी बोलून दाखवावं. ह्याच्यानंतर आम्ही दाखवतो आमची शिवसेनेची ताकद काय. आमची सरुताई बसली आहे. सरुताई, बस चप्पल मारायचं, आम्ही महिला मारणार, त्याला साडी माझी घालणार, त्याला मागण्या त्याला हे बटले लोक असतात ना, त्यांचं जास्त आता काय बोलणार. त्याला साडी नाही, त्याला मॅक्सी घाला. तुम्हाला सर्वांना चान्स सर्वांना भेटणार या गोष्टीचा. परत कधी असा बोलला, तुमची तयारी आहे, सर्वांची तयारी आहे ना. याच्यानंतर आमच्या विभाग प्रमुखाला एकही शब्द अगर वाईट बोलला, तुझ्या घरात घुसून तुला साड्या घालायला लावू. एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 30 तारखेला माझ्या अंदाजे 30 तारखेला महापौर आपला बसणार आहे. आणि जे कोण पराभूत झालेत, आम्ही तर समजत नाही पराभूत झालो म्हणून, आम्ही समजत नाही पराभूत झाले, कारण का आमच्या रक्तामध्ये समाजसेवाच आहे. आम्ही नगरसेवक असलो काय नसलो काय, आम्ही समाजसेवा करतच राहतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आता कोण बोलणार नाही ईव्हीएमची मिस्टेक आहे, नाही तर बोलल्यावर ते ईव्हीएम एक्झॅक्ट केलं. आता कोण बोलणार नाही, आता तोंड बंद झाली असतील, आता सर्वांची तोंड बंद झाली असतील. कारण का रेल्वे गाडी पण सुसाट पळालेली, मशाल थोडीशी काय जरा पाऊस नाही पडला म्हणून विजली, नाही तर थोडी विजली असती. आपण इथे विजोली वॉर्ड 42 मध्ये पळालो, दादांच्या मागे, दादा आमच्या मागे, आणि आपण विजवून टाकली. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. राहतं, आयुष्याची लढाई आहे. काहीतरी आपण जिंकतो, काहीतरी आपण हरलो म्हणून इथेच थांबणार नाही आहोत. 9 वर्ष काम करत आलोय, त्याच्या आधी पण ह्यांनी कामं केलेली आहेत. आता ते माझ्याकडे त्यांनी सोपवलंय की ह्याच्या पुढे पण मी कामं करत राहणार, हरलो म्हणून थांबणार नाही. असं म्हणतात ना की हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, तर मला असं वाटतं की मी ती बाजीगर असेल. एक लढाई हरली म्हणून मी पुढे थांबणार नाहीये.
कारण मी आश्वासनं इथे जेव्हा दिली होती की मी निवडून आल्यावर ही कामं करेन, ती कामं करेन, न निवडून येता पण माझ्यात कामं करण्याची क्षमता आहे. मी हे आता आपापड्यातील लोकांना मला दाखवून द्यायचंय. आणि जे बोलत आहेत त्यांनी बोलल्याने काहीच होत नाही. आपण जसं म्हणतो की दगड मारल्याने लागतो, तशी शब्दांचा मार तर लागणार नाही. त्याच्यामुळे जितकी लोक नावं ठेवतात, काय बोलतात, त्याने काहीच फरक पडणार नाही. ते थोडे वेळ आम्हाला वाटेल की बाबा लोक वाईट बोलतात, पण तीच लोक गेली 2 दिवस आमच्या घरी येऊन आम्हाला सांगतात आम्हाला मदत करा, आमची कामं करा. जे विरोधी पक्षामध्ये आहेत ती लोक येऊन जर घरी सांगतात, आमची लोक येतात त्यांना ऑलवेज वेलकम आहेत. पण जे विरोधी पक्षातील लोक आहेत ती येऊन सांगतात चाचा साहेब आमचं हे काम करून द्या, ते काम करून द्या, असं करा, तसं करा. मग त्या लोकांनी पण विचार करावा की जेव्हा निवडून देण्याची संधी होती तेव्हा तुम्ही उमेदवार निवडला नाही आणि आता तुम्ही हक्काने आम्हाला येऊन सांगता की आम्ही कामं करा. कामं तर आम्ही सर्वांचीच करणार आहोत. आम्ही कुठे भेदभाव नाही करणार की तुम्ही ह्या पक्षाचे आहात, त्या पक्षाचे आहात. फक्त एवढंच की आता ज्या हक्काने सांगता त्याच हक्काने जर मतदान केलं असतं तर बरं झालं असतं. हे मी विरोधकांसाठी बोलते की जे लोक घरी येऊन सांगतायत की आमची ही कामं करा, ती कामं करा. कामं तर सर्वांचीच करणार, पण ते निवडून दिलं असतं तर हक्क तुमचा जास्त असता. आमचं तुम्ही सांत्वन करायला येत आहे त्याची एवढी गरज नाहीये. का सांगू, एक लढाई हरलोय, पुढे अजून किती लढाया असतील ते आम्ही जिंकू. सांत्वन ते 2 दिवसाचं असतं, पण हा जो संघर्ष आता चालू राहील तो पुढील 5 वर्षाचा, त्याच्या पुढे पण जितकी वर्ष येतील, जितक्या निवडणुका येतील त्याच्यासाठी तो असणार आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानेन. ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार. जय हिंद.